दोन कट्टर विरोधक आले आमले सामने आणि व्हिडिओ झाला कैद। संजय राऊत मंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्तांदोलनाचा क्षण व्हायरल। जळगाव तेच शहर जिथे राजकीय रणांगणात कट्टर वैर हळूहळू सावरत चाललं आहे। दोन पक्षाचे नेते जे गेल्या 4 वर्षापासून एकमेकांचे तोंडही बघत नव्हते, आता एका लग्न समारंभात भेटले आणि काय झालं ते पहा। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जळगावच्या धरणगाव येथे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात प्रवेश करत आहेत। लग्न सोहळ्याचे सजलेले मंडप, लोक आनंदात आणि मग राजकीय क्षण। मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर संजय राऊतांची उपस्थिती, कडवे राजकीय वाद, हातात हात मिळवायचा हा क्षण पहा। दोघांनी एकमेकांना स्मित हास्याने नमस्कार केला आणि हो, हस्तांदोलनही केलं, फक्त हात मिळवणे नाही। संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवला। हे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे। राजकीय वैर, कटू भाषणे, सभा जिंकण्याची दहशत, सगळं मागे। लग्नाच्या शुभ प्रसंगी मागची वैर विसरली, मित्रत्व उजळलं, कार्यकर्त्यांचा आनंद दुपटीने। राजकीय रणांगणात अशी छोट्या क्षणाची जादू मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते। हळूहळू फूट मिटत आहे आणि मित्रत्व पुन्हा उजळत आहे। धरणगावातील हा क्षण ऐतिहासिक ठरतोय। पहा यावर काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील। लग्न सोहळ्याला हजेरी लावलेली आहे। या ठिकाणी संजय राऊत पण होते, एकमेकांकडे तुम्ही नमस्कार केला, बोलणं मात्र टाळल्याचं दिसलं। हे बघा, लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होता आणि लग्न सोहळ्यामध्ये आता गुलाबराव वाघ आणि आम्ही किंवा आमचे सगळे आमदार महोदय, आमचं हे 85-86चं नातं आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या खानदेशमध्ये ही संस्कृती आहे की पक्षविरहित काही संबंध असतात आणि त्या लग्न सोहळ्याला आम्ही उपस्थित राहिलो, पक्षाचे नेते म्हणून ते उपस्थित राहिलेत। त्यांनी नमस्कार केला, आपण नमस्कार केला। शेवटी मग लग्न सोहळ्यामध्ये दुसरा काही विषय होत नाही। तुमच्या पाठीवर संजय राऊत साहेबांनी कौतुकाची थाप ठेवली होती। कौतुकाची होती की कसली? नाही, आता ते थाप कसली होती आता मला माहीत नाही, पण थाप होती। आदरणीय संजय राऊत साहेबांचा उल्लेख केला अरे बघा, आता ते नेते आहे आणि इथे काय आपण इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये नाही आलो आहे। इथे आपण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे। चुनाव आयोग जब निवडणूक येईल त्यावेळेस आपला माल आपला असतो। सकाळी मात्र त्यांनी टीका केली।